3,542 कोटी रुपयांचा कुठल्याही पद्धतीनं हिशोब लागत नाहीये. या खर्चाचं समर्थन करता येणार नाही, असं कॅगच्या रिपोर्टमध्ये महाराष्ट्र सरकारवरती ताशेरे ओढण्यात आलेले आहेत. पण गंमत बघा, 2014च्या आधी अशा पद्धतीनं कुठलाही कॅग रिपोर्ट आला, की त्या आकड्यांच्यावरती थेट घोटाळा म्हणून बातम्या चालायच्या. आता मात्र इतक्या मोठ्या आकड्यावरती सुद्धा सगळीकडं शांतता आहे. माध्यमांच्या मध्ये बातम्या पण कशा येत आहेत, की एक्सेस अमाऊंट सरकारनं अतिरिक्त खर्च केला हा आणि ज्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण सरकारनं दिलेलं नाही आहे. मुळात हे दुसरं तिसरं काही नाही आहे, तर हा थेट घोटाळा आहे असं म्हणायची हिंमत मात्र कोणी दाखवत नाही आहे. आणि कंपॅरिझन करा तुम्ही 2011मध्ये ज्यावेळी कॉमनवेल्थ घोटाळ्याच्या बातम्या येत होत्या, सुरेश कलमाडेंनी एका स्विस कंपनीला चुकीच्या पद्धतीनं कंत्राट दिलेलं होतं. ते कंत्राट होतं 90 कोटी रुपयांचं. त्याच्यावरनं मीडियामध्ये बरेचसे प्रश्न विचारले गेले, सातत्यानं गदारोळ होत राहिला आणि तो होणं देखील आवश्यक आहे. अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले पाहिजेत. पण आता त्याच्या कितीतरी पट अधिक 3,542 इतका मोठा आकडा असून सुद्धा सगळेजण शांत का आहेत याच्याबद्दलचा प्रश्न काहीच का विचारला जात नाहीये. म्हणजे आता कॅग महाराष्ट्राची बदनामी करतंय असं म्हणायचं राहिलेलं आहे का? आणि सगळ्यात गंमत काय आहे, की महाराष्ट्राचं सगळं पावसाळी अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी हा कॅगचा रिपोर्ट टेबलवरती मांडला जातो आणि त्याच्यानंतर इतक्या मोठ्या गोष्टीची कुठेच चर्चा होताना दिसत नाही आहे. आणि ही परंपरा याच्या आधीच्या अनेक सरकारांनी सुद्धा पाळलेली आहे. महत्त्वाचा रिपोर्ट, महत्त्वाचे जे अहवाल असतात ते शेवटच्या दिवशी हळूच टेबलावरती मांडायचे, पटलावरती, आणि त्याच्यानंतर मग विरोधकांना आवाज उठवायची संधीच मिळत नाही. आता सुद्धा तेच होताना दिसतंय. आणि आज या कॅगच्या रिपोर्टमुळं लाडकी बहीण योजनेबद्दलचे सुद्धा फार गंभीर प्रश्न समोर आलेले आहेत. 92 लाख नावं जी आहेत ती या योजनेतनं वगळण्यात आलेली आहेत. हो, 92 लाख. म्हणजे एक सहज कंपॅरिझन करा तुम्ही. जेव्हा ही योजना भरात होती, तेव्हा 2,40,00,000 महिलांना याचा फायदा मिळत होता, ज्याच्यापैकी आता 92 लाख अपात्र ठरतायत, त्यांची नावं वगळली जात आहेत. म्हणजे किती? 38%. निवडणुकीच्या तोंडावरती सरकारी तिजोरीचा असा वापर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. हे कॅश फॉर वोट नावाची ही स्कीम आहे. सरळ सरळ मतदारांना दिलेली लाच आहे आणि ती सुद्धा योजनाबद्ध पद्धतीनं आपल्याच म्हणजे करदात्यांच्या पैशातनं सरकारी तिजोरी रिकामी करून. इतकी भयानक आकडेवारी ही आहे. आणि म्हणजे 92 लाख नावं वगळली गेली. त्याच्यातले जे लाभार्थी होते ते कुठल्या कुठल्या निकषांखाली वगळण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये कुठल्या एका जिल्ह्यातून सर्वाधिक नावं वगळली गेलेली आहेत. आणि जो आकडा आहे एकत्रितपणे आजवर या लाभार्थींना दिलेला पैशांचा तो किती होतो, तो आकडा ऐकल्यानंतर सुद्धा तुम्ही थक्क व्हाल. या सगळ्याबद्दलची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. पण सुरुवातीलाच विनंती, हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, अनेक लोकांच्यापर्यंत पोहोचवा, कारण हा मुद्दा आहे तुमच्या माझ्या पैशांच्या हिशोबाचा. आणि निवडणूक कुठल्या पद्धतीनं जिंकलेली आहे हे तुम्हाला या एका उदाहरणावरून स्पष्ट होईल. सुरुवात करूयात. मुळात याच्यामधलं जे सगळं आत्ता क्लॅरिफिकेशन आलेलं आहे आणि जो टेबल आहे तो किती धक्कादायक आहे बघा. 92 लाख नावं जी आहेत ती वगळण्यात आलेली आहेत महिला लाभार्थींची. त्याचा एक टेबल मी तुम्हाला वाचून दाखवतो. तुम्हाला कळेल की कुठल्या कुठल्या पद्धतीनं नावं वगळण्यात आलेली आहेत. ज्यांची KYC कंप्लीट नाही आहे असे 62 लाख लाभार्थी महिला वगळण्यात आलेले आहेत. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे अशा 16 लाख महिला. ज्यांच्या घरामध्ये सरकारी कुणीतरी नोकर असताना त्यांनी लाभ घेतला अशा 4.42 लाख महिला. ज्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत होता आधीपासून पण तरी देखील हा लाभ घेतला 3.6 लाख महिला. एकापेक्षा जास्त लाभार्थी आहेत एकाच कुटुंबात अशांची संख्या 2.5 लाख आहे. 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पण तरी देखील अर्ज केला अशा महिला आहेत 1.8 लाख. आणि ज्यांच्या डिस्ट्रिक्ट लेवल व्हेरिफिकेशनमध्येच त्यांना अपात्र ठरण्यात आलेलं होतं
अशा आहेत 1,70,000. आता हा आकडा जास्त भयानक आहे. पुरुष लाभार्थी 29,000. म्हणजे मला यात सगळ्यात कमाल यांची वाटते. आपली व्यवस्था किती बोगस आहे हे खऱ्या अर्थानं या लोकांना कळलेलं आहे. त्यांना माहिती आहे महिलांसाठी असलेल्या योजनामध्ये आपण जरी अर्ज केला पुरुष म्हणून तरीसुद्धा आपल्याला लाभ मिळू शकतो. इतकी यंत्रणा ही बोगस आहे हे या 29,000 लोकांना कळलेलं होतं. खरं तर यांचा सत्कारच केला पाहिजे महाराष्ट्र सरकारनं की इतके बिलंदर हे लोक आहेत. आणि दुसरे आहेत गव्हर्नमेंट एम्प्लॉई 8,000. म्हणजे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सरकारी नोकर असलेल्या लोकांना याच्यामध्ये लाभ घेता येणार नाही. आता याच्या आधी मी तुम्हाला एक आकडा वाचून दाखवलेला होता. घरामध्ये सरकारी नोकर असताना लाभ घेतलेले वेगळे, एक व्यक्ती सरकारी नोकरीत आहे पण दुसऱ्या कोणीतरी लाभ घेतला, अशांची संख्या 4,42,000 आहे. आणि त्याच्यापेक्षा हे पुढचे बिलंदर आहेत की स्वतः सरकारी नोकरीत आहेत, म्हणजे त्यांचा पगार सरकार देतंय. सरकारला आज ना उद्या कळणार आहे की आपण यांचा पगार घेतोय तरी पण आपण लाडकी बहिणीचे पैसे घेतोय. हे माहीत असून सुद्धा हिंमत करणारे 8,000 या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि प्रश्न हा आहे की हे सगळं निवडणुकीच्या आधी निवडणुकीच्या तोंडावरती केलं गेलं. योजना जून 2024मध्ये लागू झाली. KYC करायला सुद्धा वेळ नव्हता तेव्हा. आणि असं कुठल्या योजनेमध्ये होतं मला सांगा. आत्ता कर्जमाफीची सगळी चर्चा चालू आहे. कर्जमाफीच्याबद्दल तुम्ही इतके निकष लावता, शेतकऱ्यांनी अमुक अमुक पद्धतीनं कर्ज या वेळेत फेडलं असेल, याच्या आधी कुठलं कर्ज नसेल तरच माफी, या तारखेपर्यंत माफी, असे सगळे निकष लावता आणि त्याच्यानंतर पैसा द्यायला सुरुवात करता ना. इथं मात्र या योजनेबद्दल पूर्णपणे उलटं झालंय. आधी सगळा पैसा तिजोरीतनं रिकामा केला गेला आणि नंतर शोधतायत, नंतर KYC होणार आणि मग शोधणार आम्ही एक नावं वगळत. आणि आता पुढचा एक आकडा मी तुम्हाला फार धक्कादायक सांगणार आहे. हे जे अपात्र लोक होते ज्यांना सरकार चुकीच्या पद्धतीनं पैसे देत राहिले, 2024मध्ये योजना लागू झाली, अजूनही आपण सगळी नावं शोधतोय 1.5 वर्षापासून. यांच्यावरती म्हणजे यांच्या अकाउंटमध्ये गेलेल्या पैशांचा आकडा किती आहे माहिती आहे? 14,000 कोटी रुपये. म्हणजे एखाद्या घोटाळ्याच्या पेक्षा सुद्धा किती मोठा आकडा आहे बघा. कॉमनवेल्थ गेम जो घोटाळा झाला, आदर्श घोटाळा जो झाला, त्याचे आकडे काढून बघा. त्याच्या शेकडो पट आकडे आहेत हे 14,000 कोटी रुपये म्हणजे. पण तरीसुद्धा याच्याबद्दल बोलायला कोणी तयार नाही. आणि या सगळ्यामध्ये एक प्रकारे दोषी जे आहे ते निवडणूक आयोग पण आहे. कारण आयोगानं निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीनं हे पैशाचं वाटप रोखलं नाही, सरकारला योग्य प्रश्न विचारले नाहीत. योजना राबवताय ठीक आहे, अशा पद्धतीची योजना जरी त्याच्याबद्दल तज्ज्ञांना काही शंका असल्या तरीसुद्धा राबवायला हरकत नाही. पण किमान काही गोष्टींची चाळणी करा. आधी KYC करून मग पैसे द्या. ते पण नाही केलं, कारण त्यावेळी केवळ महिलांची मतं पाहिजे होती. त्यावेळी हे सगळे नेते आपणच लाडके भाऊ म्हणून प्रचार करत राहिले जोमजोमानं की कशा पद्धतीनं आम्ही महिलांना पैसे देतोय, त्याचे आकडे फुगवून सांगितले. आणि आता हळूच सरकार आल्यानंतर मात्र अशा पद्धतीनं कात्री लावली जाते. मला गंमत वाटते, किरीट सोमय्या आज ट्विट करतायत आणि देवेंद्र फडणवीसांचं आभार मानतायत की अशा पद्धतीनं या महिलांची नावं वगळल्याबद्दल. निवडणुकीच्या आधी यांची हिंमत होती याच्याबद्दल बोलायची, तेव्हा हेच आकडे कसे मोठे आहेत हे सांगत होते आणि आता त्याच्याबद्दल बोललं जाते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अख्खं अधिवेशन संपलं, पावसाळी अधिवेशन. त्याच्या शेवटच्या दिवशी 10 जुलैला हा कॅगचा रिपोर्ट अधिवेशनाच्या पटलावरती मांडला गेला. साहजिक आहे, अधिवेशन संपल्यानंतर त्याच्याबद्दल काय चर्चा होईल ती बाहेर होईल, आपल्याला उत्तर द्यावी लागणार नाहीत. आणि 13 मेला म्हणजे पावसाळी अधिवेशनाच्या जवळपास 1 महिना आधी हा कॅगचा रिपोर्ट सरकारला पाठवण्यात आलेला होता, असं इंडियन एक्सप्रेसच्या बातमीमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर सुद्धा जर अशा पद्धतीनं इतक्या गंभीर मुद्द्यावरती चर्चा होत नसेल आणि विरोधक तरी काय करतायत. काही विरोधक तुम्हाला आठवत असेल म्हणत होते एकाही लाभार्थ्याचं नाव वगळलं तर याद राखा आता ते कुठे गेलेले आहेत. म्हणजे जे चुकीच्या पद्धतीनं लाभ घेत आहेत त्यांच्याबद्दल तर आपण म्हणजे त्यांचा पैसा खरं तर वसूल केला पाहिजे.
त्याच्याबद्दल नाही आहे. पण ज्या व्यक्तींची नावं आता वगळली गेली आहेत, आधी निवडणुकीच्या तोंडावरती समाविष्ट करून, त्यांच्याबद्दल कोण बोलणार? आणि ह्याच्यातल्या कुणाचा पैसा परत येणार आहे माहिती आहे? म्हणजे फक्त सरकारी कर्मचारी म्हणून ज्यांनी लाभ घेतलेला आहे आणि पुरुष असूनही ज्यांनी अर्ज केले, असे जे 72 आहेत, 29,000 पुरुष आहेत असे या महाराष्ट्रात आणि 8,000 सरकारी महिला, 29 आणि 8 37,000 याच लोकांचे पैसे फक्त सरकार परत घेणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलंय, या 2 कॅटेगरीतल्या लोकांच्याकडनं सरकार पैसा पुन्हा वसूल करणार आहे. बाकीच्यांचा पैसा मात्र जसाच्या तसा गेला, तो चुकीच्या पद्धतीनं गेला, पण त्याच्याबद्दल आता कुणी बोलायचं नाही. आणि गंमत बघा, 2023-24 पर्यंत महिला आणि बालविकास खात्याचं बजेट किती होतं, तर ते 261 कोटी रुपये. या एका योजनेमुळं ते वाढलं 33,000 कोटी रुपयांपर्यंत. आणि आता त्याचा हिशोब जो आहे वाढलेल्या पैशांचा, त्याच्यातही लक्षात घ्या की कॅग रिपोर्टमध्ये काय म्हटलं आहे, एखाद्या योजनेबद्दल जो ठरलेला पैसा आहे तो वापरायला सरकारनं हरकत नाही आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त 3,541 कोटी रुपये या निवडणुकीच्या काळामध्ये सरकारी तिजोरीतनं काढले आणि तो खर्च नेमका गेला कुठे याचं उत्तर कुणीही द्यायला तयार नाही आहे. काय केलं मग या 3,500 कोटी रुपयांचं? याच पैशातनं तुम्ही प्रचार केला का? याच पैशातनं तुम्ही तुमच्या मतदारांना आमिष दिली का? याच पैशातनं तुम्ही आमदार खासदार फोडताय का? हा प्रश्न महाराष्ट्रानं या सरकारला विचारला पाहिजे. कॅगच्या रिपोर्टमध्ये काय म्हटलंय बघा. फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ द स्कीम, फंड्स अमाउंटिंग टू 26,000 crore were made available through the supplementary budget. Additionally, 3,490 crore was reappropriated from the Lake Ladki Yojana. Thus, a total grant of 29,000 was made available. Against this, म्हणजे तरतूद सरकारी खर्चाची 29,000 कोटी रुपये, पण खर्च केले 33,000 कोटी रुपये, ज्याच्यामध्ये 3,541 कोटी रुपये अतिरिक्तपणे खर्च केलेले आहेत. फॉर विच डिपार्टमेंट डिड नॉट प्रोव्हाइड एनी स्पेसिफिक जस्टिफिकेशन. अहो, आपल्या घरामध्ये साधं भाजीचा दुधाच्या बिलाचा हिशोब लागला नाही तरी तुम्ही पैशांचा हिशोब विचारता ना. इथं हे सरकार 3,540 कोटी रुपयांचा हिशोब लागत नाही आहे, त्यांना प्रश्न कोण विचारणार याचा जरा विचार करा. तिकडे मिसिंग लिंकबद्दल प्रश्न विचारल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा अपमान करू नका म्हणतायत. आता कॅग महाराष्ट्राचा अपमान करताय का? कॅगला तुम्ही भाडे के टट्टू म्हणून हिणवणार आहात का? याचा जबाब जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे. अतिशय वेदनादायक बातमी आहे. आणि आपल्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं आता सगळ्या गोष्टी बदलल्यात. कॅश फॉर वोट इतक्या बिनदिक्कतपणे सरकारी योजनेच्या आवरणाखाली जर दिलं जात असेल आणि ही दुसरी तिसरी काही नाही आहे, ही केवळ आणि केवळ निवडणुकीसाठीची लाच होती ही योजना, म्हणजे हे महाराष्ट्राला कधी कळणार? अपात्रतेची नावं आता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थींच्या 40% जर बाद होणार असतील तर ती योजना आता राहिली आहे कुठे, कशी? 1,500चे 2,100 रुपये होणार होते, ते अजूनही झालेले नाही आहेत. त्याच्याबद्दल कुणी प्रश्न विचारत नाही आहे. योग्य वेळ म्हणजे ती नेमकी कधी, याचा देखील काही पत्ता नाही आहे. आणि त्यात अशा पद्धतीच्या बातम्या समोर येत आहेत. काय बोलायचं तुम्हीच कमेंट्समध्ये प्रतिक्रिया कळवा. आणि चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, इतरांनाही करायला सांगा, कारण अशा पद्धतीचे प्रश्न याच प्लॅटफॉर्मवरून, अशाच इंडिपेंडंट प्लॅटफॉर्मवरून विचारले जात आहेत. धन्यवाद.